टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज मी एक प्रश्न जे काय गरिबांना आनंदाचा शिधा देत होते त्यामध्ये म्हणजे व्हिडिओ पण आहेत माझ्याकडे। म्हणजे ते गहूमध्ये दगड आहे, हे आहे, देताना खराब आणि तांदूळ तुम्ही बघाल तर खाण्याच्या लायकीचे सुद्धा नाही आहे। हे अशा वस्तू मी हे गहू आहेत त्यात ती खडे बिडे किती आहेत बघा। त्यानंतर हे तांदूळ तुम्ही बघाल, हे तांदूळ आहे, हे गरिबांना आपण देतो, हे आनंदाचा शिधा गरिबांना आहे। त्यानंतर त्यांच्यामध्ये त्या रेशनचे दुकानं बिचाऱ्यांनी ओपन केलं, त्यांना 4-4 महिने अजून कमिशन नाही। त्यानंतर ही एक ट्रॅक सीट आहे, याची कॅपॅसिटी असते 10 टन 9 टनाची गाडी, पण भरतात बघा किती 16 टन भरतात आहे। आणि मागच्या 7 महिन्यापूर्वी सायन ब्रिजच्या इथे एक ओव्हरलोड झाल्यामुळे ॲक्सिडेंट झाला। त्याच्यामुळे RTO सुद्धा बिंदास आहे, गोडांमधून घेताना पैसे ते डबल घेतात। का आता त्यांचं असेल ते संपूर्ण चौकशी केल्यावरती समजेल। तुम्हाला जो दिलाय तुमचा काय तो टन, त्याच्या व्यतिरिक्त डबल भरता, मग ते उरलेला पैशाचा काय व्यवहार करता। ट्रॅक सिस्टम मोठा हे रॅकेट आहे ट्रॅक सिस्टमचा, मी सगळी चौकशी केली, त्याच्यामुळे मी प्रश्न मांडला। आता बघू, आज वेळ मिळाला पाहिजे। नाही बंद केला म्हणजे त्या होता तेव्हा पण बघा काय त्या आनंदाच्या शिधाची हालत आहे। अशा प्रकारची लोक, गरीब लोक खातात आहे। त्या रेशनवाल्यांना आता ई मशीन आहे ती आपली, म्हणजे ई मशीनद्वारे मिळतात, ती मशीन मध्ये बंद पडते। तर एक 8 वाजेपर्यंत रेशनवाल्यांना देण्याचा मुभा आहे, म्हणजे 8 वाजेपर्यंत देऊ शकता, परंतु ते 10-11 वाजेपर्यंत कारण लाईन वाढत जाते आणि ते ई मशीनमध्ये त्यांचं ते होत नाही, प्रोसेस होत नाही फिंगरप्रिंटचा। तर त्यामुळे त्यांनी जर 11-12 वाजता ठेवलं तर हे ऑफिसर लोक त्याच्यावरती चार्जेस मारतात, केसेस घेतात, एकतर मिळत नाही कमिशन, 4-4 महिने मिळत नाही। दुकानवाले स्वतःच बोलतात की आम्हाला दुकानं चालवायची ना, आम्हाला बंद करायचं आहे। मग आनंदाचा शिधा किंवा रेशनवाल्यांना, आमच्या गरिबांना न्याय कुठे मिळणार आहे? आमदार साहेब, आणखी एक गोष्ट अशी आहे की यासोबत काही साड्या द्यायचा देखील सरकारने निर्णय घेतला आणि अतिशय काय ऐकलं ना, साड्या साड्या 50 आणि 60 रुपयाच्या साड्या आहेत घाऊकमध्ये घेतलेल्या, ते एकदा इलेक्शनच्या पिरियडमध्ये दिल्या, आता साड्या नाही आणि धान्य नाही, अशी परिस्थिती झाली आहे। ते बघा हो, आता मला सांगा, महाराजांबद्दल एवढे वाईट उद्गार ज्यांनी काढलाय, पहिला त्यांच्यावरती केसेस घ्या, नंतर आमच्या नेत्यांवरती केसेस घ्या, किंवा अर्ज करायला काय जो तो उठसूट, ज्याची सत्ता आहे त्याची लाठी आहे, त्याचीच काय ती म्हण आहे तुमची त्याचीच आहे। त्यामुळे सत्ताचे पदाधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी काही बोलू शकतात, त्यांना मुभा आहे। त्यांचं असं म्हणणं आहे सभागृहात आता संविधानावर 2 दिवस चर्चा होणार आहे आणि जाणीवपूर्वक त्यामुळे कुठेतरी संजय राऊतांच्या मदतीनं नाही काय माहिती बघा, मी नवीन आमदार आहे, मला वाटलं की या महाराष्ट्र सदनामध्ये की लोकांचे प्रश्न मांडतील जास्त, परंतु पहिल्यांदा मी बघितलं ज्यांची सत्ता मेजॉरिटी नाही त्यांनी सभागृह 2-4 वेळा बंद पडलं आहे। लोकांचे प्रश्न कधी सुटणार? आज आम्हाला माहिती आहे, कारण मी चाळीत राहणारा आमदार आहे, म्हणून लोकांचे जे काय न्याय प्रश्न आहेत ते खूप प्रश्न प्रलंबित आहे, त्याच्यावर कोणाचं लक्षच नाही। एखादा कोण औरंगजेबाबद्दल बोलतो, आता औरंगजेब मरून किती वर्ष झाले काय माहिती नाहीत आम्हाला, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती। आता इतिहास काढून काय त्यातून पुनरावृत्ती भविष्यावरती बोला ना, औरंगजेब जुने झाले, आता औरंगजेबाबद्दल नाही, गरजच नाही, औरंगजेबाबद्दल बोलण्यात मजाच नाही। औरंगजेब संपला, महाराजांबद्दल आपण महाराजांचा इतिहास, आज महाराजांचा इतिहास संपूर्ण जग घेत आहे, त्यांचा गृहविभाग त्यांनी कसा काम केलं त्या पद्धतीने। आता तरी मोबाईल आहे, कॅमेरा आहे, तेव्हा त्या काळात महाराजांच्या काळात नव्हता, पण नियोजनबद्ध त्यांनी लढाया जिंकल्या, संभाजीराजांनी नियोजनबद्दल लढाया जिंकल्या, त्यांच्या काळात त्याप्रमाणे करा। ते औरंगजेब क्रूर होता हे सगळ्यांना माहिती आहे, तो क्रूरतेबद्दल आम्हाला नेहमी निषेध आहे त्याचा। आम्हाला लवकरात लवकर विरोधी पक्ष नेता द्यावा, कारण सभागृहात विरोधी पक्ष नेता नसल्यामुळे सभागृहाची बोलणारा माणूस नाही, आणि अर्ज केलेला आहे विरोधकांचा कुठेतरी चिरडण्याचा प्रयत्न हा चालला। 3 वाजता मुंबईचे रस्ते जे का आज जिथे तिथे खणून ठेवलं आहे, आम्ही नेहमी ओरडतो आहे मुंबईच्या रस्त्याबाबत BMC मध्ये की तुम्ही रात्रीचा काळोख असतो
किंवा जे काय रस्ते खणत आहेत त्याच्यामुळे पूर्ण ट्रॅफिक डायव्हर्शन झालं आहे. ह्या गल्लीत जो डेली येतो ह्या रस्त्यात तर तिथे गेल्यानंतर समजते की रस्ता बंद आहे, त्याच्यावर पाणी नाही मारत, काही नाही. म्हणजे आणि काम करताय तर निदान 10 वर्ष तरी रस्ता तो चांगला राहिला पाहिजे. आता तुम्ही 2 महिन्यात बघाल तर रस्त्याला लेवलच नाही, कुठल्याच रस्त्याला लेवल. करण्याचे करोडो रुपयांचे टेंडर देण्यात आले, परंतु गेल्या वर्षांपासून जवळपास 20% पण काम मुंबईच्या रस्त्यांचं सीसी काम सुरू आहे. ते पाहिजे आपण शिंदे साहेब असतील त्यांनाच विचारू की बाबा एवढा करोडाचा तुम्ही केलाय तर मुंबईकरांना रस्ते तर चांगले द्या. रस्त्यावर आम्ही चालतो ना, ते चालत नाही, ते गाड्यात नाही फिरतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.